मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. मित्रांनो, संभाजी महाराजांचा इतिहास म्हणजे पराक्रम, धैर्य आणि अपरिमित बुद्धिमत्तेचा एक अमूल्य ठेवा. पण या तेजस्वी व्यक्तिमत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही स्वार्थी हितशत्रूंनी केला. आज आपण चर्चा करणार आहोत त्या दोन इंग्रज अधिकाऱ्यांच्या पत्रांबद्दल, ज्यांनी संभाजी महाराजांच्या चरित्राला दंतकथेच्या आधारावर कलंक लावण्याचा प्रयत्न केला. 15 नोव्हेंबर 1675 रोजी शिवाजी महाराज 56 दिवस आजारी होते आणि त्याच काळात त्यांच्या मृत्यूच्या खोट्या अफवा पसरवल्या गेल्या. या अफवांचा फायदा घेत संभाजी महाराजांच्या विरोधात नवनवीन दंतकथा निर्माण करण्यात आल्या. ही कथा एका इंग्रज अधिकाऱ्याच्या पत्रातून सुरू होते. शंभूराजे आणि अण्णाजी दत्तोच्या मुलीच्या तथाकथित प्रेम प्रकरणाची कहाणी. पुढे दुसऱ्या पत्रात शिवरायांवर विषप्रयोग करणाऱ्या न्हाव्याची कथा मांडली जाते. पण या सर्व कल्पित कथांचे उगमस्थान काय आहे? विजापूरच्या आदिलशाही इतिहासावर आधारित बुसातीन उस सलातीन ग्रंथाचे संदर्भ काय सांगतात? प्राध्यापक वसंत कानेटकरांच्या नाटकातील गोदावरी पात्राचा यावर काय संबंध आहे? आणि प्राध्यापक जयसिंगराव पवार यांनी या कथांवर कोणती चिकित्सक मते मांडलेली आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये शोधू. चला संभाजी महाराजांच्या चरित्राच्या या ऐतिहासिक आणि राजकीय षडयंत्राचा पर्दाफाश करूया. मित्रांनो, या व्हिडिओमधील सर्व विचार आणि संदर्भ ग्रंथ लेखक कोण आहेत? तर हुतात्मा छत्रपती संभाजीराजे हा ग्रंथ प्राध्यापक S.A. बाहेकर यांच्या पुस्तकातून आपण हे घेतलेलं आहे. तर हे सर्व विचार, शब्द आणि शब्द हा त्यांचा आहे. तर सुरुवात करूया या महत्त्वाच्या माहितीला. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गृहकलहाचे बीजारोपण आणि शंभूराजांचे चरित्र हनन कसे झाले ते आता पाहूया. युवराज संभाजीराजे स्वराज्याचा कारभार आपल्या पित्याच्या छत्राखाली स्वतंत्रपणे आणि सुरळीतपणे करीत असताना शिवाजी महाराज 15 नोव्हेंबर 1675च्या सुमारास रायगडाहून सातारला आले आणि अकस्मात आजारी पडले. पाहता पाहता आजाराचे गंभीर स्वरूप धारण केले. सुमारे 56 दिवस महाराज आजारी होते. एवढा प्रदीर्घ काळ महाराज आजारी असल्याने त्यांच्या हितशत्रूंनी शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या अफवा उठवण्याला सुरुवात केली. त्यातूनच शंभू राजांच्या चरित्र हननाला प्रारंभ झाला. कसा झाला ते आता पहा. या काळात एक इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलेल्या पत्रात महाराजांना मृत्यू झाला आणि तो शंभू राजांनी केलेल्या विषप्रयोगाने झाला असे लिहिले आहे. दुर्दैवाने महाराजांच्या या कथित मृत्यूशी शंभू राजांचा संबंध जोडला जाऊ लागला. तसेच एका दंतकथेनुसार शंभूराजांचे म्हणे एका मंत्र्यांच्या मुलीशी प्रेमसंबंध जुळले होते. तिला भेटायला ती रोज रात्री रायगडाखाली जात असे. ही मुलगी अण्णाजी दत्तो यांची होती. महाराजांना हे वृत्त कळताच त्यांना धक्का बसला. त्यांनी गडाच्या पहारेकऱ्यास आज्ञा दिली की शंभूराजांनी रात्री गडाखाली जाणे न सोडल्यास त्यांचा कडेलूट करण्यात यावा आणि त्याबद्दल रागावून म्हणे त्यांनी विषप्रयोग केला अशी ही दंतकथा सांगते. त्यानंतर 7 एप्रिल 1676 रोजी इंग्रजांच्या दुसऱ्या पत्राने हा विषप्रयोग शंभूराजांनी केला नसून एका न्हाव्याने केला होता असा खुलासा केला आहे. त्यानंतरच्या इंग्रजांच्या पत्रात महाराज बरे असून आपली कामे पूर्वीप्रमाणेच पाहत आहेत असेही कळविलेले आहे. या बातम्यांना आणि दंतकथेला कुठलाही ऐतिहासिक आधार सापडत नाही. अशा या इंग्रजांच्या बिनबुडाच्या पत्रातून शंभूराजांच्या चरित्र हननाला प्रारंभ झाला असे म्हणण्यास हरकत नाही. रायगडावरील संभाजीराजांच्या विरोधी गटाने त्यांचे चरित्र हनन करण्याच्या
उद्देशाने वरील पसरवलेल्या अफवा इंग्रजांच्या कानावर गेल्या आणि तशा त्यांनी पत्रात नोंदविलेल्या आहेत हे उघड दिसते. याच कथेतील ब्राह्मण कन्येला प्राध्यापक वसंत कानेटकर यांनी आपल्या नाटकात गोदावरी असे नावही बहाल करण्याचे कुकर्म केले. अशांना इतिहास कधीच माफ करणार नाही. वास्तविक ऐतिहासिक दृष्टीने त्यांच्या या गोदावरी नायिकेला कवडीचीही किंमत नाही. मूळ इंग्रजी पत्रातील मजकुरांची चिकित्सा करून प्राध्यापक जयसिंगराव पवार लिहितात की पहिली गोष्ट अशी दिसते की या बाबतीत नमूद केल्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला नाही. हे सातारा येथील दीर्घकाळ आजारी ते होते हे खरे. आणि दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांवर विषप्रयोग करण्याचे कारण कोणते, तर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी ब्राह्मण कन्येस भेटण्याची खोड संभाजीराजांनी सोडली नाही तर त्यांना कडेलूट करावा अशी महाराजांनी सांगितलेली शिक्षा इंग्रजांच्या 7 एप्रिल 1676च्या पत्रात विषप्रयोग शंभूराजांनी केला नसून एका नाव्याने केला आहे असे स्पष्ट म्हटलेले आहे. यावरून शंभूराजांचे त्या ब्राह्मण कन्येस भेटण्यास जाणे, त्यावर शिवाजी महाराजांनी कडेलूटची शिक्षा आणि ही शिक्षा टाळण्यासाठी शंभूराजांनी महाराजांवर केलेला विषप्रयोग या तिन्ही पायऱ्यांवरील शेवटची पायरीच निखळल्यावर वरच्या 2 पायऱ्या आपोआप कोसळतात हे सुज्ञपणाने सांगणे न लागे. डॉक्टर जयसिंग पवार यांनी या पत्राची केलेली चिकित्सा ऐतिहासिक असून तर्कसंगत तसेच सर्वमान्य अशीच आहे. वास्तविक इंग्रजी बातमीपत्र हे जरी अस्सल असले तरी त्यातील माहितीही अस्सल नाही. ती ऐकीव आणि कल्पित स्वरूपाची आहे असे स्पष्ट दिसते. कल्पित कथेने उगमस्थान तर ते कसे पहा. रायगडाच्या पायथ्याशी ज्या ब्राह्मण कन्येस शंभूराजे भेटण्यासाठी जात होते ती कन्या अण्णाजी दत्त या मंत्र्याची होती असे अनेक लेखकांनी म्हटलेले आहे. यास आधार म्हणून विजापूरच्या आदिलशाहीचा इतिहास अर्थात बुसातीन उस सलातीन या ग्रंथातील कथा दिली जाते. हा मोहम्मद झुबेरीचा ग्रंथ उत्तरकालीन असून त्याला कोणत्याही ऐतिहासिक आधार नाही. ही दुय्यम दर्जाची साधने म्हणून पुराव्यानिशी पडताळून घ्यायलाच पाहिजे. गंमत अशी की झुबेरी ही घटना संभाजीराजे दिलेर खानाच्या गोटाकडे जाण्यापूर्वी रायगडावर घडली असे म्हणतो. अनेक इतिहासकारांनी बुसातीन उस सलातीन, चिटणीस बखर आणि इंग्रजी बातमीपत्र या दोन्ही साधनांमधील कथा एकाच स्त्रीविषयी म्हणजे अण्णाजी दत्तो यांच्या मुलीविषयी मानून पिता पुत्राचे वितृष्ट येण्यास कारणीभूत झाली असे म्हणतात आणि इंग्रजी बातमीपत्र वगळता बाकी दोन्ही साधने संभाजीराजे दिलेर खानाकडे जाण्यास कारणीभूत झाली असे सुद्धा सांगतात. पण वस्तुस्थिती लक्षात घेता ही घटना त्या काळात घडली. त्या काळात शंभूराजे रायगडावर अथवा रायगडाच्या परिसरात नव्हते. ते ऐतिहासिक सत्य आहे. मुळात ही घटना उत्तरकालीन कल्पित आणि साफ खोटी आहे. कारण सन 1675 पासून ते शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तरी शंभूराजे राजगडावर असल्याचे इतिहासात कुठेच नमूद नाही. 18 जून 1680 मध्ये शंभूराजे रायगडावर आल्याची नोंद सापडते. याचा टीकाकारांनी आणि नाटककारांनी विचार करणे आवश्यक आहे. उलट ही घटना रायगडाच्या परिसरात घडल्याचा ते सत्याभास करतात. प्राध्यापक कानेटकरांनी तर गोदावरी हे आपल्या नाटकातील नायिकेला नाव सुद्धा बहाल करून टाकले. वास्तविक त्यांचे लिखाण वर्णश्रेष्ठत्वाच्या पूर्वदूषित ग्रहांनी ग्रासलेले आहे. शिवाजी महाराज स्त्रियांच्या संदर्भातील चारित्र्याबद्दल एक अपवादात्मक पुरुष होते. स्त्री चरित्र वर्णातील आहे हे तत्व ते नजरेआड करणारे नव्हते. पण प्राध्यापक कानेटकरांनी सांगितलेली मल्हार रामराव चिटणीसाची चारित्र्याच्या वर्णश्रेष्ठत्वाची कल्पना पेशवाईतील आहे, शिवकाळातील नव्हे एवढे मात्र खरे. अशा प्रकारचे विचार प्राध्यापक बाहेकर आपल्या पुस्तकामध्ये मांडतात. मित्रांनो, संभाजी महाराजांचे चरित्र हनन करण्यासाठी इतिहासातील विविध स्वार्थी हेतूंनी तयार केलेल्या दंतकथा आज आपण उलगडल्या. इंग्रज अधिकाऱ्यांची पत्रे, विजापूरच्या आदिलशाहीचा बुसातीन उस सलातीन ग्रंथ, तसेच प्राध्यापक वसंत कानेटकर आणि प्राध्यापक जयसिंगराव पवार यांच्या विचारांवर आधारित चिकित्सक मते या
सर्वांचा एकत्रित अभ्यास करून हे स्पष्ट होते की संभाजी महाराजांबद्दलच्या अनेक दंतकथा हे राजकीय षडयंत्र होते. शंभूराजे हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते, तर त्यांनी अन्यायाविरुद्ध उभे राहून स्वराज्याच्या हितासाठी अनमोल योगदान दिले. या दंतकथांमागील सत्य समजून घेणे हे आपले कर्तव्य आहे, जेणेकरून त्यांच्या चरित्रावर कोणीही संशय निर्माण करू शकणार नाही. इतिहासातील अशा सत्य घटनांचा अभ्यास करून आपण आपल्या महान राजांच्या पराक्रमाचा अभिमान बाळगला पाहिजे आणि पुढच्या पिढीला हा इतिहास नीट सांगितला पाहिजे. संभाजी महाराजांचे खरे चरित्र आणि त्यांच्या कार्याची खरी ओळख लोकांपर्यंत पोहोचवणे हेच या व्हिडिओचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर मग या ऐतिहासिक सत्याचा साक्षात्कार इतरांपर्यंत पोहोचवा आणि संभाजी महाराजांच्या गौरवशाली चरित्राचा अभिमान बाळगण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, याच व्हिडिओचा पुढील पार्ट, ज्यामध्ये संभाजी राजांच्या चरित्रावर कशा प्रकारे अधिक ज्या दंतकथा जोडण्यात आल्या त्या कशा होत्या, तर ते सुद्धा पाहायला विसरू नका. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.